नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कार बॉयज अँड रिव्ह्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि लॉन्च झालेली आहे टाटा कर्व. हे आहे याचं EV व्हेरियंट जे आहे टॉप मॉडेल. आणि बेसिकली याची जी बॅटरी आहे ती 55 किलोवॅट हर्ट्जची आहे आणि याची जी रेंज आहे ती 580 इज आय गेस सफिशियंट. आणि हा बघा त्याचा त्यांनी ओपन केलेला आहे बोनट आणि तुम्ही इथे बघू शकता की त्याच्यामध्ये आहे तुम्हाला स्पेस. तो स्पेस कशासाठी आहे, तुम्ही काय पण ठेवू शकता. त्यात तुम्ही टूल किट आणि काय काय तुम्हाला जे वाटेल ते ठेवू शकता. याचे आहेत 18 इंच अलॉय व्हील्स, त्याला त्यांनी एक्स्ट्रा मॉडिफाईड कॅप पण लावलेले आहेत. सो अलॉय व्हील्समध्ये इथे दाखव हे जे आहे हे प्लास्टिकचे जे कॅप्स आहेत बघायला भेटतात, पण डिझाईन वाईज कसलं दिसतंय सुंदर एक नंबर. आणि फ्रंट ग्रिल आहे, हे EV व्हेरियंट आहे. त्याचं फ्रंट ग्रिल असून बघू शकता गर्दी किती आहे, कारण तुफान बज आहे या गाडीबद्दल आणि एव्हरीबडी इज सो एक्साइटेड. आणि स्ट्रगल करताय लावायला बिकॉज ऑब्विसली टाटा आहे तर जड असणारच आहे. बघा दाबून लावा लागते जोरात. सो ही फ्रंट ग्रिल तुम्ही बघू शकता. लुक ॲट दिस, इट लुक्स गॉर्जियस. याची साईड प्रोफाईल आपण आता बघतोय. साईड प्रोफाईलमध्ये लोक ऑलरेडी एक्साइटेड आहे ॲज अ टोल. आणि हे आहे याचं खूप व्हेरियंट बघा. खूप डिझाईन जे म्हणतात ते हेच. सो हा याचा बॅक प्रोफाईल आणि ही आय कॅन्डी तर आहे. लोक याला बघून एक्साइटेड तर होत आहे. हे बघा इथे डोअर हँडल जे आहेत, सो असं प्रेस करायचं आणि ओपन करायचं. कन्व्हिनियंट, सिम्पल आहे आणि छान बघा, मस्त आहे. आणि बूट स्पेस ऑब्विसली त्याचा जो बूट स्पेस आहे तो असं पाय वगैरे हलवून करता येतो, बट सध्या आपण असं ओपन करूया. ते बटन आहे सिम्पल, ते आपोआप ओपन होतं. आणि याचे जे LED आहे ते पण चेंज होतात. आणि हा 500 लिटरचा बूट स्पेस आहे, तो खूप मोठा आहे. 500 लिटर इज मोर दॅन सफिशियंट. आणि पुश बटन क्लोज पण होतं. सो इट्स क्वाईट कन्व्हिनियंट. जोरजोरात आपटायची गरज नाही राहिली आता. सो टाटा कर्व EVचं बॅजिंग पण आहे बॅक साईडला. आणि टेल लाईट इंडिकेटर जे आहेत ते कनेक्टेड DRLs आहेत. आणि हा लोगो टाटा कर्व EV जे त्याचे ORVMs आहेत. साईड मिरर जे आहेत त्याच्या खाली तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा पण माउंट केलेला दिसतोय. अप्रॉक्सिमेटली नेक्सॉन एवढीच याची ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे. आणि हा आहे 360 डिग्री कॅमेरा. इथे आहेत DRLs आणि हा साईड प्रोफाईल. ओके, सो लुक्स रिअली प्रीमियम आणि छान असा कर्वी डिझाईन आहे. हा जो वरचा कर्व बघताय ना तुम्ही, बघायला खूप सुंदर वाटतं. समोर तुम्ही बघताय लोक एक्साइटेड आहेत. आणि हे आहे त्याचा चार्जिंगचा पॉइंट. सो इथून तुम्ही तुमची चार्जिंग करू शकता. प्रेस आणि ओपन करून टाटाच्या बॅच खालीच त्याचं चार्जिंग आहे. सो आतून बटन प्रेस केलं हा चार्जिंगचा पोर्ट ओपन होतो. याच्यात फास्ट चार्जिंग अवेलेबल आहे. जसं मी सांगितलं 45 किलोवॅट आवर्स आणि 55 किलोवॅट, 2 बॅटरी पॅक्समध्ये येतं. हे आहे टॉप व्हेरियंट. सो बेसिकली 520 आणि 580 व्हेरियंटच्या बॅटरीज आहेत. आणि हे खूप कन्व्हिनियंट आहे, छान वाटतं क्लोज करायला, ओपन करायला. सॉफ्ट क्लोजिंग आहे, सॉफ्ट टच आहे. सो इट लुक्स प्रीमियम अँड गुड. जे बॅजिंग आहे ना ते पण चेंज केल्यासारखं आहे. सो व्हाईट कलरमध्ये हा लोगो येतोय जो इल्युमिनेटेड आहे, खूप छान वाटतोय. ओव्हरऑल लुक अँड फिनिश खूप छान आहे. त्याला तुम्ही मूनरूफ म्हणू शकता, सनरूफ म्हणू शकता. आणि शार्क फिन अँटिना पण आहे. सो सफिशियंट असा सनरूफ मूनरूफ दिलेला आहे जो कम्प्लिटली ब्लॅक आणि हा जो ब्लूइश कलर आहे त्याला कॉम्प्लिमेंट तर करतोय, नक्कीच करतोय. आणि ऍक्च्युली माहिती आहे का, आता इथे लाईट्स दिसत नाहीये कुठे. याच्या खाली याच्या नंबर प्लेटला पण इथे लाईट दिली. सो नंबर प्लेटवर लाईट्स येतात. म्हणजे त्याचा रिव्हर्स कॅमेरा आहे, 360 डिग्री कॅमेरा याला पण अवेलेबल. मित्रांनो आज प्रचंड गर्दी आहे, पण मी व्हिडिओ बनवतोय. मला माहिती आहे मी किती एम्बॅरस फील करतोय, बट तुमच्यासाठी काय पण. आता आपण बसलोय गाडीत चावी नाहीये. ते बोनट ओपन केले त्यांनी दाखवायला. बट दिस इज हाऊ द इंटिरियर लुक्स. हे जे आहे ना ते कनेक्टेड असतं तर अजून मजा आली असती. हे दोन्ही ज्या स्क्रीन्स आहेत त्या डिफरन्शिएटेड आहेत. सो नेक्सॉन EV मध्ये ना आता कम्प्लिटली एक सिंगल स्क्रीन येते. सो इथे ते जरा मिसिंग वाटतंय. आणि हे EV व्हेरियंट असल्यामुळे ही जी स्क्रीन साईज आहे ही मोठी आहे. बट
पेट्रोल आणि डिझेलमध्ये त्यांनी सांगितलं की ही साईज छोटी असणार आहे. आणि ओव्हरऑल इट लुक्स गुड. हे जे आहे हॅरियर आणि सफारीला जसं स्टेअरिंग असतं तशा टाईपचं स्टेअरिंग दिलेलं आहे. ऑब्व्हियसली EV आहे, ऑटोमॅटिक गाडी आहे, पार्किंग सेन्सर, ऑटो होल्ड, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटूनच जातात. आणि इथे तुम्ही बघसाल हा याचा ग्लो बॉक्स जो सफिशियंट आहे. अगेन हे जे दिलेलं आहे ना, हे दिलेलं आहे प्लॅस्टिक. या गोष्टीची, या गाडीची एक खास बात हीच आहे डिझायनरी, की याचं बॅटरी बॅक खूप मोठं आहे आणि याची रेंज आहे ती 580 क्लेम करताय. हे बघा इथे तुम्हाला व्हॉइस कमांडनी पण ओपन होणारच आहे. इथे त्याचं मूनरूफ जे आहे त्याच्यासाठी नॉब वगैरे दिलेला आहे. आणि बेसिकली इथे जो मूनरूफ असल्यामुळे इथे जो लाईट असतो तो इथे एक दिलेला आहे. आणि रिअर लोकांना जर काही वाचायचं वगैरे असेल तर इथे लाईट दिलेला आहे आणि बॅक साईडला तिथे पण लाईट दिलेला आहे. सो ठीक आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आणि आपण याचा कम्प्लीट रिव्ह्यू व्हिडिओ तर नक्कीच काढूयात. युट्यूबवर आपल्या चॅनलवर येईलच. ड्राईव्ह एक्सपिरियन्स कसा असेल, काय असेल सगळं सांगूच. बट इंटेरियरली ओके, एक्सटेरियर व्हेरी गुड. बाकी ड्राईव्ह एक्सपिरियन्स नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत नक्की फॉलो करा आपल्या यूट्यूब चॅनलला कार बॉयज अँड रिव्ह्यूज. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.